नागपुर जिले के मौदा तहसील में एक कंपनी में विस्फोट होने से एक कर्मचारी की मौत हो गई। मौदा तहसील के झुल्लर गांव के पास श्रीजी ब्लॉक कंपनी में विस्फोट होने से एक कर्मचारी की मौत हो गई, जबकि 9 लोग गंभीर रूप से घायल हो गए। सभी घायलों को नागपुर के अस्पताल में भर्ती कराया गया है। मौदा तहसील के झुल्लर गांव के पास हल्के वजन की ईंटें बनाने वाली श्रीजी ब्लॉक कंपनी है। सोमवार की रात यहां 22 कर्मचारी नाइट शिफ्ट में काम कर रहे थे। इसी बीच मंगलवार तड़के करीब 3:30 बजे एक ऑटो क्लिप में अचानक विस्फोट हो गया, जिससे वहां काम कर रहे कर्मचारी जख्मी हुए। एक कर्मचारी की तो घटनास्थल पर ही मौत हो गई, जबकि 9 कर्मचारियों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। मृतक नंदकिशोर करंडे झुल्लर गांव का ही रहने वाला था। ऐसा अनुमान व्यक्त किया जा रहा है कि स्टीम लीक होने से ऑटो क्लिप में विस्फोट हुआ होगा। ये विस्फोट इतना तेज था कि पूरा गांव ही दहल गया। घटना की जानकारी मिलते ही कंपनी प्रबंधन के साथ ही प्रशासकीय और पुलिस अधिकारी तुरंत घटनास्थल पर पहुंचे और स्थिति का जायजा लिया। कंपनी के माध्यम से मृतक के परिवार को 30 लाख रुपए की सहायता का आश्वासन दिया गया है। अचानक रात्री 3:30 वाजता हा स्फोट झाला आणि टेक्निकल कारण तर कंपनीवालेच सांगतील, परंतु स्फोट एवढा भीषण होता की ते मिसाईल सारखं त्याचे पार्ट जे 2-3 किलोमीटर पर्यंत जाऊन उडाले आहे. जीवितहानी झाली आहे। या ठिकाणी नंदकिशोर करंडे नावाचे व्यक्ती ते या झुल्लर गावचे आमच्या गावचे ते जावई होते. ते मरण पावले. लहान लहान त्यांना मुलं आहे. 7 लोक ऍडमिट आहे. त्यांच्या सर्व परिवाराला आणि मृतकाला संपूर्ण मदत व्हावी या ठिकाणी आम्ही सर्व सन्माननीय नागपूरला पाठवलेली आहे। उर्वरित लोकांना त्यांना चांगलं ट्रीटमेंट मिळावं यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे। काही ज्या बकऱ्या जनावरं मरण पावले त्यांना सुद्धा मदत मिळावी असा एक मानस धरून या ठिकाणी मी बसलेलो आहे सकाळपासून। या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज जे छोट्या कंपन्या येऊन येतात तर याकडे टेक्निकल जे काही असतं बॉयलर इन्स्पेक्शन वगैरे ह्या सर्व ज्या टेक्निकल इन्स्पेक्शन असतात ते करून घेतलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो। आज दिनांक 6/8/2024 रोजी पहाटेला अंदाजे 3:30 वाजता या ठिकाणी जे ब्रिक्स बनवण्याचे जे कॅप्सूल आहेत त्या कॅप्सूलचा स्फोट होऊन श्री नंदकिशोर करंडे हे जागीच मरण पावले। 8 लोकांना नागपूर येथील 7 स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्याच्यापैकी एक कामगार ICCU मध्ये ॲडमिट आहे आणि 7 लोक जनरल वॉर्डामध्ये भरती आहे। हा अपघात कशा प्रकारे झाला हे तर कंपनीचे जे औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ते याची तपासणी करून त्याचा निष्कर्ष ठरवतील। परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एक नवीन युवक झुल्लर येथील एक नवीन युवक या घटनेमुळे मरण पावलेला आहे। कंपनी प्रशासनानं मृतकाच्या परिवाराला 30 लाखाची मदत केलेली आहे। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहील की मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना सुद्धा एक आर्थिक मदत देण्याची विनंती शासनाला मी या माध्यमातून करतो।